श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये कोणत्या वस्तू इतरांना आपण देऊ नये व कोणत्या वस्तू आपण इतरांकडून घेऊ नये. अर्थात आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या श्रावण महिना चालू आहे, परंतु अशा काही वस्तू आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला इतरांना देणे नक्कीच टाळले पाहिजे किंवा इतरांकडून घेणे हे नक्कीच टाळले पाहिजेत. आणि अशा वस्तू कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठीच आपला व्हिडिओ हा पूर्णपणे शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारे स्किप न करता पहा. श्रावण महिन्यामध्ये आपण कुणालाही पैसे दान करू नये. अर्थात आपल्या मेहनतीचे पैसे श्रावण महिन्यामध्ये कुणालाही देऊ नये. पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे की प्रत्येकाने गरजू व्यक्तीला ही मदत केलीच पाहिजे. एखाद्याला खूपच पैशाची गरज आहे तर त्याला आपण मदत केलीच पाहिजे. परंतु असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात पैसे कुणाला दान करू नये. श्रावण महिन्यात आपण पैसे दुसऱ्याला दिल्यामुळे किंवा दान केल्यामुळे आपल्या घरची लक्ष्मी जात असते असं म्हटलं जातं. परंतु एखाद्या व्यक्तीला खूपच गरज आहे पैशाची, अर्थात एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा एखाद्या व्यक्ती ही हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याला पैशाची गरज आहे आणि तुमच्याकडे जरी मागायला आली तर आपण त्याला पैसे दान देऊ शकतो. परंतु काही व्यक्ती अशा असतात आपल्या आजूबाजूला की त्यांच्याजवळ पैसे असतात तरीसुद्धा ते आपल्याकडे मागायला येतात. मग असं जर तुमच्याकडे श्रावण महिन्यात होत असेल तर आपण अशा व्यक्तींना पैसे द्यायचे नाहीत. आपल्या आजूबाजूला अशा कोणत्या व्यक्ती आहेत ते आपल्याला बरोबर माहीत असतं. शेजारी पाजारी किंवा आपल्या कुटुंबातील पैसे असताना सुद्धा आपल्याला मागायला येत असतात. काही लोक असं असतात की त्यांच्याकडे पैसे असतात परंतु आपल्या कुटुंबातील लोकांना दाखवण्यासाठी किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना दाखवण्यासाठी की आपल्याकडे पैसेच नाहीत यासाठी ते इतरांकडे मागायला जातात. आणि अशा व्यक्ती आपल्याजवळ जर आल्या पैसे मागायला तर आपण पैसे द्यायचे नाहीत. अर्थात श्रावण महिन्यात तर नक्कीच देऊ नये, कारण श्रावण महिन्यामध्ये आपली लक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जात असते. दुसरी वस्तू आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण शिवपिंडीवरती वाहण्यासाठी ज्या वस्तू वापरतो, अर्थात शिवपूजेसाठी जे साहित्य आपण वापरतो ते साहित्य कधीही कुणाला दान करू नये किंवा एखादी व्यक्ती आपल्याकडे मागायला आली तर तिला देऊ नये किंवा त्या वस्तू आपण इतरांकडून घेऊ नये. अर्थात शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक घालायचा असेल तर त्यासाठी लागणारे दूध समजा आपल्याजवळ नसेल किंवा आपण आणायलाच विसरून गेलो तर त्याच्या बदली आपण इतरांकडे किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे दूध मागायचं नाही. शिवपिंडीवर वाहण्यात येणारे दूध हे आपल्याच पैशाचे, अर्थात आपल्या मेहनतीच्या पैशाचे दूध असले पाहिजे. ते आपण इतरांकडे मागायचे नाहीये. किंवा आपल्याजवळ कुणीतरी दूध मागायला आलं असेल श्रावण महिन्यामध्ये की मी शिवपिंडीवर दूध वाहण्यासाठी मला थोडंसं वाटीभर दूध पाहिजे, असं जरी कोणी मागायला आलं तरी आपण त्याला द्यायचं नाही आहे. कारण शिवपिंडीवर वाहायची कुठलीही वस्तू असू दे ती आपल्या पैशाची, आपल्या मेहनतीच्या पैशाची असावी. ती इतरांकडून उधारी घेतलेली कधीच असू नये. म्हणून शिवपिंडीवर वाहण्यात येणारे दूध कधीही इतरांकडून घेऊ नये आणि कुणाला देऊ नये. याचबरोबर बेलपत्र आपण कुणाकडून घेऊ नये आणि कुणाला देऊ नये. असं बऱ्याच वेळा होतं की शिवपूजेला बसलो आणि बेलपत्रच विसरलो किंवा भेटलंच नाही असं होतं. असं झाल्यावरती आपण इतरांकडे मागायला जायचं नाही. किंवा इतर शेजारी पाजारी जर आपल्याकडे कुणी मागायला आले की तुझ्याकडे थोडंसं बेलपत्र असलं 1-2 तर मला दे, तर आपण ते मुळीच द्यायचं नाही आहे. कारण प्रत्येकाने शिवपिंडीवरती वाहायच्या वस्तू ज्या काही तुम्ही वाहणार आहात त्या वस्तू ह्या स्वतःच्या मेहनतीच्या, पैशाच्या आणि खर्चाच्या असाव्यात. इतरांकडून उधार घेतलेल्या असू नये. इतर वेळी सुद्धा आपण रोज देवपूजा वगैरे करतो किंवा वेगवेगळ्या सेवा करतो धार्मिक, त्यावेळी ज्या वस्तू आपल्याला लागतात, तेल असू दे, कापूस असू दे, अगरबत्ती असू दे, धूप असू दे, दूध असू दे, तूप असू दे किंवा पंचामृतासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू दूध, तूप, साखर, मध यासारख्या सर्व वस्तू ह्या आपल्या मेहनतीच्या पैशाच्याच असाव्यात. त्या इतरांकडून कधीही घेतलेल्या असू नयेत. यानंतरची पुढची वस्तू आहे की जी श्रावण महिन्यामध्ये आपण कुणाला देऊ नये किंवा घेऊ नये. अर्थात आपण वापरलेले कपडे,
कधीच श्रावण महिन्यात कुणाला देऊ नये आणि आपण घेऊ नये. आपल्याजवळील असलेले कपडे विशेषतः काळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे चुकूनही श्रावण महिन्यामध्ये आपण कुणाला द्यायचे नाही आहेत आणि कुणाकडूनही घ्यायचे नाहीत, कारण त्यामुळे आपल्याला अनेक दोष लागत असतात. यानंतर पुढची वस्तू आहे जी आपण कधीच कुणाला देऊ नये आणि घेऊ नये, ती म्हणजे मीठ. मीठ ही लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते आणि ते सर्वांनाच माहीत आहे की मीठ ही कधीही कुणाला देऊ नये आणि आपण कधीही मीठ घेत असताना कुणाकडूनही फुकट घेऊ नये. बाजारातून आणत असताना सुद्धा मीठ हे उधार आणू नये. त्याची योग्य ती किंमत आपण द्यायची आणि मगच ते मीठ वापरायचं. याचबरोबर लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू, मग त्या धने असू दे, लवंग असू दे किंवा हळद असू दे, ह्या 3 वस्तू लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय असतात. धने, हळद आणि लवंग या जरी कोणी आपल्याकडे मागायला आल्या तरी आपण त्यांना द्यायच्या नाही आहेत, कारण त्यामुळे आपल्या घरची लक्ष्मी ही निघून जात असते आणि ह्या 3 गोष्टी ह्या लक्ष्मीच्या प्रतीक समजल्या जातात. आणि आपण कुणाकडून उधार घेऊ नये. ज्यावेळी आपण आणणार आहोत बाजारातून किंवा दुकानातून तेव्हा ती फुकट आणू नये. धने, हळद, मीठ आणि लवंग ह्या 4 वस्तू ह्या लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आणि ह्या वस्तू आपण कधी घ्यायच्या नाहीत आणि कुणालाही फुकट द्यायच्या नाहीत, कारण यामध्ये लक्ष्मीचा वास असतो असे समजले जाते. याचबरोबर दुधाचे पदार्थ अर्थात दुधापासून बनवलेले पदार्थ आपण कुणालाही द्यायचे नाहीत, कारण दुधापासून बनवलेले पदार्थ हे लक्ष्मीला प्रिय असतात आणि आपली लक्ष्मी, घरातील लक्ष्मी ही बाहेर जावी असं कुणालाच वाटणार नाही. म्हणून या वस्तू न चुकता कुणालाही द्यायचे नाहीत आणि घ्यायचे नाहीत. श्रावण महिन्यात हे नक्की पाळायचं आहे. श्रावण महिन्यात आपल्या घरातलं घड्याळ कोणाला देऊ नये. मग ते आपल्या हातातलं असू द्या किंवा भिंतीवरती लावलेलं असू द्या, आपलं घड्याळ हे कुणालाही देऊ नये किंवा दान करू नये. भले आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा काळ चालू असू दे, चांगला काळ चालू असू दे किंवा वाईट काळ चालू असू दे, आपल्या घरचं घड्याळ कुणाला द्यायचं नाही आणि कुणाकडूनही आपण फुकट घड्याळ आपल्या घरात आणून लावायचं नाही. श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या खाऊ नये असं बरेच जण सांगतात. याचं कारण असं आहे की पावसाळ्यामध्ये सततच्या पावसामुळे पालेभाज्या ह्या खराब होत असतात. अर्थात पालेभाज्यांना कीड लागली असते, किडी लागतात पालेभाज्यांना आणि अशा प्रकारची किडी लागलेल्या पालेभाज्यांचा वापर आपण जर आपल्या अन्नामध्ये समावेश केला तर आपल्याला विविध आजार आणि रोग होत असतात. म्हणून असं सांगितलं जातं की श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या खाऊ नयेत आणि याचबरोबर मांसाहारही करू नये. श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करू नये असं म्हटलं जातं. याचं पहिलं कारण म्हणजे श्रावण महिना हा शंभू शंकरासाठी आपण अर्पण केलेलो असतो. पण याचबरोबर दुसरं महत्त्वाचं आणि वैज्ञानिक कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये जे आपण मांसाहार करतो ते प्राण्यांना वेगवेगळे आजार झालेले असतात. अर्थात मांसाहार करण्यासाठी आपण ज्या पशूंची हत्या करतो त्या पशूंना विविध आजार पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतात आणि हे आजार झालेले प्राण्यांची हिंसा करून आपण जर मांसाहार केला तर ते आजार व रोग हे आपल्याला सुद्धा होत असतात. म्हणून सांगितलं जातं की श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करू नये आणि या सर्व गोष्टी आपण श्रावण महिन्यामध्ये नक्की सर्वांनी पाळल्या पाहिजेत. हीच अतिशय महत्त्वाची आणि सुंदर माहिती तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती. आजची माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. ही माहिती अतिशय अनमोल आणि महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा. तोपर्यंत झालेली सेवा मी स्वामी समर्थांच्या अर्पण करते.